मदतीनं धावपलकावरती 8 लागल्या गेल्यात. अनिकेत पवार होते स्ट्रायकर एंडला. आता संकेत आलेत. संकेत घरात अनिकेतनं आतापर्यंत खरं तर 4 धावा एकवटल्या गेल्यात आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अगदी या सामन्यातील दुसरं षटक तुम्हाला मार्गस्थ होताना पाहायला मिळते. फुल टॉस, चुकीला माफी नाहीये. फुलटॉस बॉल उडवला गेला सीमा रेषेच्या पलीकडे, ठोकला फलंदाजानं षटकार. गरजनं खरं तर आपलं खातं उघडलं गेलं षटकाराच्या मदतीनं आणि सांघिक कोठ्यामध्ये धावा इथे लागल्या गेल्या. 14 धावा एक गडी बाद. बॅटच्या टोल एंडला अगदी 38 सर्कल मध्ये चेंडू फरार होते. मिड ऑफला तिथे ध्रुव होते. चेंडू फक्त एकच धावेकरिता तुम्हाला पाहायला मिळेल. या चेंडूवरती एक धाव बनली गेली. धावपलकावरती 15 लागल्या गेल्यात. हे षटक आतापर्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे सरकताना पाहायला मिळते. दोन्ही टीम साठी लाभदायक आहेत. धावा जरुरीचा प्रयत्न केला जातो बॅटिंग करणाऱ्या टीम कडनं, परंतु ते वाचवण्याचा प्रयत्न राहिला जातोय. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. मिड ऑफला तिथे सुनील सलगरांना आउटची संधी होती, परंतु नाहीये. एक धाव जरूर बनली गेली आहे. एका धावेच्या मदतीने खरं तर धावसंख्या पुढे सरकली जाईल. 16 धावा धावपलकावरती. परनपूरची मागच्या मॅच मध्ये जरूर मागणी गोलंदाजी राहिली, या मॅच मध्ये दमदार आहे. चेंडूला उडवलं अगदी सरळ बॅटनं. बॅकअप बॉलर चेंडू थांबत नाहीये. अंतिमच्या क्षणामध्ये घडली चुकी. चेंडू चालला सीमा पलीकडे. मिळतील 4 धावा. थँक्यू सो मच. या चौकाराच्या मदतीनं 20 धावा धावपलकावरती. आता मात्र या षटकामध्ये धावा चांगल्या प्रमाणात होताना पाहायला मिळतात. 13 धावा आतापर्यंत बनल्या गेल्यात. अंतिमचा चेंडू फुल टॉस, फ्लिक ऑफ द रिस्ट. अगदी रिक्सच्या साह्यानं चेंडूला ढकललं गेलं स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम 6 धावा अंतिमच्या चेंडूवरती. 26 धावा धावपटलावरती. रिप्लाय ऍक्शन मध्ये पाहिलं कशा पद्धतीनं संकेत गरजनं तो फटका खेळला गेलाय. डावा पाय अगदी मागचा पाय वाकवला गेला. त्याच्यानंतर बॅलन्स थोडासा डाऊन होताना जरूर पाहायला मिळालं, परंतु फ्लिकच्या साह्यानं चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे षटकार ठोकला गेला फलंदाजानं. 26 धावा लागल्या गेल्या. 4 मध्ये 17चं योगदान आतापर्यंत संकेत गरजचं राहिलं गेलंय आणि त्याला चांगली साथ लाभली जाते अनिकेत पवारच्या माध्यमातून. 4 मध्ये 5चं योगदान. एकूण टोटल 26 धावा धावपलकावरती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ध्रुव पाटील आलेत. पहिल्या सामन्याचा हिरो घोट टीम साठी. अगदी चांगली गोलंदाजी आणि अंतिमच्या क्षणावरती आल्यानंतर जो ठोकला निर्णायक षटकार तो राहिला होता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्काराचा हकदार. पायचीची अपील. फलंदाज इथे मात्र बरोबर मधल्या स्टंपच्या समोर पकडला जाईल. फलंदाज अनिकेत पवारला इथे थांबावा लागेल. दुसरा ते धक्का लागलाय अगदी पापडीचा बडा टीमला 26 धावसंख्येवर.
दिशेने आलेत त्या दिशेकडे धावत आले स्क्वेअर लेगकडे आणि तिथे झेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिला, परंतु अखेरकार चेंडू तुम्हाला फाईन लेगला जाताना पाहायला मिळेल. 3 धावा बनल्यात या चेंडूवरती. विकेटच्या नंतर हे चांगलं पुनरागमन बॅटिंग करणाऱ्या पापडी जपाडा टीम करिता. ध्रुव पाटील तयार आहेत. लॉप केलाय, अगदी रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट, परंतु सुनील सालुंकेचा हा निशाणा चुकलाय आणि चेंडू इकडे परत एकदा 3. अगदी एकही धाव नव्हती. सहज आता जरी चेंडू मी म्हणेल दिला असता तरी फलंदाज इथे बाद झाला असता, परंतु हा गोटी नेम चुकलाय आणि चेंडू फरार झाला. तिकडे 3 धावा पाहायला मिळतात लागोपाठच्या दोन्ही चेंडूवरती. कधी कधी अशा चुका ना भरपूर मागत पडतात, कारण का उत्तरार्धामध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये बॅटिंग करण्यासाठी तुम्हाला इथे धावा कमी ठेवावा लागतील. फटका अगदी चांगला आहे, स्लॉट मध्ये आलाय, चेंडूला पाठवलं प्लॉट मध्ये, गिरखन बोलतील 6 धावा पटकन. पण मागच्या चेंडूवरती जर का 3 धावा नसत्या तर कदाचित हा षटकारी आला नसता, परंतु हे नियतीला मान्य नव्हते. अजून एक फटका, आई चांगला खेळाडू आहे डीप मध्ये, चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का लागला पापडी जपाडा टीमला. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात 38. 3 गडी बाद. फलंदाज ऋषिकेशला खरं तर इथे माघारी परतवलं गेलंय. नवीन फलंदाज प्रशांत आलेत अगदी 6व्या क्रमांकावरती. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे, अंतिमचा चेंडू आहे. शायकर एंडा नवीन फलंदाज प्रशांत. ध्रुव पाटील आता गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. स्विंग अँड मिस, अगदी जलद गतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळाला. चेंडू आला डॉट. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 38 धावा धावपटलावरती लागल्या गेल्यात. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना पापडी जपाडा संघ. संध्याकाळचं सत्र चालू झालंय आणि आठवण करून दिले बरेच जणांना की वेळ झाली आपली, जाऊया आपण. शेवटचं षटक आहे या सामन्यातील पहिल्या सत्रातील आणि गोलंदाजीला गोलंदाज तयार. हर्षल आलेत. अंतिमचं षटक, स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी तयार आणि समोर फलंदाज तुम्हाला संकेत पाहायला मिळतील. संकेत घरात 5 मध्ये 20 धावा ज्याने बनवल्या गेल्यात तो सलामीर अजून मैदानाच्या आतमध्ये आणि प्रशांत घरात त्याच्या जोडीला नॉन स्ट्राइक खेळला. हर्षलचा पहिला चेंडू अपटी बॉम्ब जरूर पाहायला मिळाला आणि पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईट. अतिरिक्त धाव जरूर पाहायला मिळेल. हर्षल आहेत. पहिला चेंडू वाईटच्या माध्यमात हर्षद. दुसरा चेंडू इथे प्रहार केलाय. चेंडू स्लॉट मध्ये, गरकन पाठवलं त्याला अगदी MJ बायोफार्माच्या प्लॉट मध्ये. मिळतील 6 धावा.
6 मध्ये 26 आतापर्यंत संकेत गरज खेळतोय. 45 धावा धावपटलावरती. अजून एक हाही फटका देखणा राहिलाय इनसाइड आउटचा. डीपच्या पलीकडे अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर होऊन पलीकडे 6 धावा. फलंदाज संकेतला सुवर्ण संधी. अजून एक षटकार ठोकला तर ऋषिकेश घरत यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 2 षटकार ठोकलेत. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सामना 4 षटकांचा आहे. 1 षटकार पंच वळलेत. याचा अर्थ असा की हा चेंडू वाईट आहे म्हणजे पारितोषिक अजून जारी असेल. हे लागू राहणार आहे. 1 षटकार आला तर धावाही बनल्या जातील आणि त्याच्या सोबत संकेत गरजला 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. येईल का नाहीये परंतु फटका चांगला राहिलाय. 2 टप्प्याच्या मदतीनं चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 56 धावा धावपटलावरती आल्यात. आतापर्यंत वाईट राहिलेत आणि 3 चांगले चेंडू त्याच्यावरती चांगले प्रहार. 2 षटकार 1 चौकार म्हणजे अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. 18 धावा या गोलंदाजानं खर्च केल्यात. महागडी गोलंदाजी आहे. फटका हाही चांगला आहे. दिस टाइम मॅक्सिमम षटकार पाहायला मिळतोय. गाणं या जोडी षटकामध्ये जरूर पाहायला मिळते. अगदी 4 चेंडू मध्ये 24 धावा वसूल केल्यात गोलंदाज हर्षल वरती. 62 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 15हून अधिक सरासरी म्हणजे जवळजवळ 16.91 ची सरासरी आतापर्यंत राखली गेले या बॅटिंग ऑर्डरनं. अजून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. रौद्र रूप धारण केले जाते गोलंदाजाकडनं. सांघिक कोट्यामध्ये 9 चेंडू 42. फटका हाही चांगला आहे. चेंडू चालला एका टप्प्याच्या मदतीनं 4 धावे करिता 10 चेंडू आणि धावा बनल्या गेलेत 46. सांघिक कोट्यामध्ये धावा तुम्हाला पाहायला मिळतील 66 धावा. अर्धशतक लावलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक होत परंतु इथे फलंदाज बाद आहे. परंतु चांगला खेळ राहिला वैभव सर. अगदी 10 मध्ये 46. काय तुफान फटकेबाजी राहिली आहे फलंदाज संकेत गरजकडनं. सांघिक कोट्यामध्ये 66 धावा बनल्या गेल्यात आणि 67 धाव्यांचं भलं मोठं डोंगर. खरं तर इथे मात्र हे लक्ष दिलं गेलंय राजा राणी घोट संघापुढे. वन साइड हीरो है यो वन साइड